हाय हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आज होता आमचं डे 2 ऑफ ट्रिप. तर आग्र्याला आलो आहे, जसं की मी शॉर्ट्समध्ये आणि पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले, डे 1च्या व्हिडिओमध्ये. तर आज होतं दुसरा दिवस, म्हणजे पहिलंच समजा. कारण ना पहिल्या दिवशी आलो ट्रेनमध्येच यायला आम्हाला वाजले 6-7 असं वाजले होते. मग त्याच्यानंतर ट्रेनमधून उतरून मग रूम वगैरे बघून मग तिकडे रूम घेऊन थोडंसं फ्रेश होऊन मग बाहेर पडलो होतो थोडंसं फिरायला म्हणून. मग पहिल्या दिवशी तर फक्त लाल किल्ल्याला गेलो, बाहेरून बघितलो, फोटोज वगैरे काढलो आणि एका मैत्रिणीचं बड्डे होतं, तिचं बड्डे झालं. आणि मग त्याच्यानंतर ना मग जेवण वगैरे करून रूमवर मस्त आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि मस्त इकडे आंघोळ वगैरे करून तर फ्रेश आता आम्ही झालं. चाललोय लेकरांना पण आतमध्ये, मस्त थोडंसं इकडे आवरून चहा दिलं, पाणी आम्हीही वगैरे मस्त केलं. आवरलो. तर पहिल्यानंतर सकाळच्या सेशनमध्ये आम्ही आलो होतो इकडे ताजमहल बघण्यासाठी. म्हटलं पहिल्यांदा ताजमहल फिरून घेऊ आणि संध्याकाळच्या वेळेला लाल किल्ल्याकडे जाऊ, म्हणजे रेड फोर्ट फिरून घेऊ. तर बाहेर सगळं असं लाल लालच आहे, लाल किल्ल्यासारखं वाटतं, बट आतमध्ये गेल्यावर असेल व्हाईट. तर चला बघूया कसं आहे. त्याच्यानंतर इकडे एक रस्त्यातूनच असं समोरून येताना ना तिथे चहा वगैरे पिलो आणि लेकरांसाठी 1-2 मटरी वगैरे घेतलं. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, कारण ना इकडे आपल्याला आतमध्ये जाताना कोणतीही वस्तू घेऊन जाऊ देत नाही. फक्त लेकरांची पाण्याची बॉटल हेच अलाउड आहे, बाकी खायचं प्यायचं असं काहीच अलाउड नाही आहे. सो सगळं आपल्याला ना ते तिथे लॉकरमध्ये जमा करून घेतात, हँडबॅग सोबत ठेवू देतात. पण त्या हँडबॅगमध्ये ना काहीच नसायला पाहिजे. पण माझ्या हँडबॅगमध्ये चिन्नूच्या औषधाचे बॉटल्स वगैरे होते आणि खायचं 1-2 डबे पण होते, म्हणजे नाही का मखाना वगैरे ते सर्व. म्हणून त्यांनी माझा हँडबॅग काय आतमध्ये सोडलं नाही. तर मग हँडबॅग मी जमा केले लॉकरलाच. आणि पहिल्यांदा तर आपल्याला इथे तिकीट घ्यावं लागतं आतमध्ये जाण्यासाठी. म्हणजे नाही का इथे ताजमहल प्रवेशद्वारच्या आतमध्ये एंट्री भेटण्यासाठी तर तिकीट वगैरे ह्यांनी काढले होते. मस्त इकडे थांबून थोडेसे फोटोज वगैरे काढलो बाहेरच. आणि मग त्याच्यानंतर ना आतमध्ये जायला आम्ही आता आम्ही आलो आतमध्ये, म्हणजे बाहेर तिकीट वगैरे काढायचं असते ते. सो तिकीट काढलो आणि तिकीट आहे 250 रुपयाचं. तर जेवढे माणसं आहेत तेवढे तिकीट काढावं लागतं, लेकरांचं काय लागत नाही. तर इकडे आणि एक आपल्याला गोष्ट इकडे मला तुम्हाला सांगावीशी वाटते. जर तुम्ही लेकरांसोबत असाल, म्हणजे लेकरांना घेऊन आतमध्ये जात असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे लेकरांचं पाण्याचं बॉटल तुमच्यासोबतच ठेवा. आणि खायचं प्यायचं आतमध्ये काहीच अलाउड नाही आहे. तर त्याच्यामुळे जे काही लेकराचं खाऊ पिऊ करायचं आहे ते सर्व तुम्ही ना सगळं रूमवरच असताना करा आणि मग त्याच्यानंतरच आतमध्ये किती ऊन एंट्री आहे बघ. घ्या. आता आणि 8 एंट्री ही वाजले ना फक्त. दिवसभर असते, सकाळी 6 पासून रात्री 6 पर्यंत एंट्री आहे. मग 6च्या नंतर बंद होतं रात्री. तर त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेला फिरायचं वगैरे काही ऑप्शन नाही आहे. तर त्याच्यामुळे दिवसा किती लवकर होतं तेवढं लवकर तुम्ही रूममधून बाहेर पडा आणि इकडे या फिरायला. लाल महल आणि ताजमहल दोन्हीचं टायमिंग सेमच आहे. सकाळी 6 वाजता ओपन होतात आणि संध्याकाळी 6 वाजता बंद होतात. सो मग तर आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. तर बघू शकता किती छान व्ह्यू दिसतंय. तर गेटमधून एंट्री घेतो आणि समोरच आहे ताजमहल. सो खूप एक्साइटेड आहोत. तर चला बघूया आतमध्ये. मिल रहा क्या सीन है? मिल रहा क्या सीन है? सगळं आकाशच दिसलं बघा आता. मी बघ व्हिडिओ चालू केला नाही, व्हिडिओ काढायला लागले. हो तुम्ही जा समोर, मी व्हिडिओ मध्ये घेते. असं फिरा. तर इकडे फिरण्यासाठी ना खूप मोठं जागा आहे. म्हणजे की जेवढं बघल ना तेवढं कमीच आहे. जिथे जाईल नजर तिथे पूर्ण ना असं गार्डन झाडं वगैरे दिसतात. आणि लेकरांना खेळण्यासाठी तर खूप सुंदर म्हणजे उत्तम जागा आहे.
पण ऊनच इतकं जास्त आहे ना, सकाळी 8 वाजताच आम्ही त्या आतमध्ये आलो, तरीही सकाळी 8 वाजता इतकं जास्त कडक तापत होतं ना उन्हाने. तर कधी एकदा आपण रूममध्ये जातो, कधी एकदा सावलीमध्ये जातो, असं होत होतं. पण लेकरं काय ऐकतात का? त्यांना मात्र फिरायचंच असतं, पळायचंच असतं, ते मात्र एका जागी नसतात. तर म्हटलं जाऊ दे आता, खेळायचं तर खेळू दे त्यांना. तर मग खेळू दिलं. नंतर इकडे थोडेसे फोटोज वगैरे काढलो ताजमहलच्या समोर थांबून, तर मस्त फोटो निघत होते. आणि इकडे ना आयुष्यात एकदा तरी आपण आलंच पाहिजे असं तरी मला वाटतं, कारण ना फक्त हे प्रेमाचं प्रतीक नाही, तर आपल्याला जेवढं आपण फिरेल ना तेवढं आपलं माइंड पण फ्रेश होत जातं आणि लेकरांना पण ना काही वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतात आणि आपल्याला पण लाईफमध्ये चेंज येतं. त्याच्यामुळे आपण वर्षातून सारखं नाही तरी वर्षातून एक तरी ट्रिप काढलं पाहिजे आणि आपल्या नवऱ्यासोबत ना असं काहीसं एन्जॉय केलं पाहिजे. आणि नवरा घेऊन जातो का नाही माहीत नाही, तर पण आपण त्यांच्या मागं लागायला पाहिजे की चला चला म्हणून, तर ते नक्कीच तुम्हाला म्हणजे आपल्याला नेतीलच. तर असं काहीसं आहे. आणि इकडे ना खूप जास्त फॉरेनर्स लोक पण होते, बघू शकता तुम्ही, जिथे जाईल तिथे सगळे फॉरेनर आणि आपल्या इंडियामधले पण होते बऱ्यापैकी. तर मस्त वाटत होतं, म्हणजे कोणाचं काही देणं घेणं नसतं, सगळे आपापल्या धुंदीत असतात, त्याच्यामुळे कोण कोणाकडे जास्त काही लक्ष देत नाही, त्याच्यामुळे सगळेच फोटो व्हिडिओ ह्याच्यामध्ये बिझी असतात आणि खूप छान वाटतं. आणि ताजमहलच्या आतमध्ये जाण्यासाठी ना अजून म्हणजे तिथे पण एंट्री फी आहे, तर आतमध्ये जायला 250 रुपये असं काहीतरी आहे. तर पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना आतमधलं व्ह्यू पण फ्रीमध्ये दाखवणार आहे. आणि जर तुम्ही तिथे जायचं प्लॅन करत असाल किंवा मग जायचा विचार करत असाल, तर नक्कीच हे व्हिडिओ तुम्ही अगोदर बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आतमध्ये आपण जाण्यासाठी परत पे करायला पाहिजे किंवा नाही. कारण आतमध्ये अजून एंट्री घेण्यासाठी म्हणजे हे बाहेरचं फिरण्यासाठी तर वेगळे पैसे आहेत, पण आतमध्ये जाण्यासाठी अजून वेगळे पैसे आहेत. सो आतमध्ये जाऊ नका, मी तर असं रेकमेंड करेल, कारण आम्ही गेलो होतो पण एवढं काही बघण्यासारखं नाही आहे. ते पुढे मी आतमध्ये काय होतं ते क्लिप मी पुढे अटॅच करते, पण हे बाहेरचं तुम्ही बघून घ्या. खूप मस्त आहे, फिरण्यासारखं आहे आणि जेवढे फोटो काढेल ना तेवढे कमीच वाटतं आपल्याला. सगळीकडे फोटो स्पॉटच आहेत, पण इकडे ना फायनली आम्ही इतकं उन्हात फिरून दमलो होतो, पण फायनली इकडे पाण्याचं ना इथे जागा दिसलं, मग तिकडे मस्त पाणी वगैरे पिलो आणि स्वतःच्या फोटोवाला ना थंड केलं थोडंसं, मग कुठे एनर्जी आलं फिरण्याचं. आलो. आणि ते शू असं चप्पल घालून यायला अलाउड नाही, असं शू कवर घ्यावं लागेल. तर नक्कीच शू कवर घ्या. तर असं आहे बघा व्ह्यू ताजमहल. तर आता आम्ही चालू आहे आतमध्ये, तर चला आतमध्ये पण तुम्हाला घेऊन चालते. वाफ व्हायला लागलेत, वाफ. किती वाजले? 10. हॅलो माझं गाबी पुढच्या मी थोडस फिरू जावं आता, झालं ना. इधर जाओ. तर आता चाललोय ताजमहलच्या आतमध्ये. ओ याने यायलंय. तर इकडे आतमध्ये जाण्यासाठी तिकीटही काढलो आणि शू कवर घेतलं होतं, तर ते घालून जायचं असतं आतमध्ये. तर मग इथे शू कवर वगैरे घालून आतमध्ये आम्ही एंट्री घेतलं. तर या व्हिडिओमधला सगळ्यात जबरदस्त भाग आणि ताजमहलचा काळा सच पण म्हणू शकता तुम्ही, तर हे आहे. आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला 250 रुपये मोजावे लागतात आणि फक्त एवढंच गोल बघण्यासाठी. पण खूप सुंदर काम वगैरे केलेलं आहे आतमध्ये, जेवढं बघेल तेवढं बघतच राहावं वाटतं. पण ते आतमध्ये जे सेंटर पॉईंट आहे ना तिकडे काही जाऊ देत नाही, तर आपल्याला फक्त असं गोल राऊंड मारून ना बाहेर यायचं आहे. आणि इकडच्या दगडांमध्ये ना म्हणजे जे संगमरवरी दगड आहे त्याच्यातून ना लाईट ट्रान्सपरंट होत होतं. तर इकडे ना जे गाईड असतात ते सगळ्यांना टेस्ट वगैरे करून दाखवत होते की म्हणजे आवाज पण घुमत होतं मस्तपैकी आणि आतमध्ये लाईट पण ट्रान्सपरंट होत होतं एकदम ना ह्याच्या फरशीमधून किंवा भिंतीमधून. तर ते खूप छान बघण्यासारखं वाटत होतं. आणि मग त्याच्यानंतर तिकडे फिरलो वगैरे आणि खूप जास्त थकलो होतो, म्हणून थोडेसे रील्स पण तिकडे काढून घेतले होते पेडवाले. तर 100 त्यांनी 150 म्हणत होता, तर 100 रुपयाला 2 फोटो आणि 1 रील असं काहीसं आम्ही काढलं होतं. आणि एवढ्या लांब गेलो आणि काही रील्स वगैरे काढलो नाही असं तरी होणारच नाही, त्याच्यामुळे ना जेवढे काही जमलं आपल्याला तेवढे मस्त रील्स वगैरे काढले आणि ते तुमच्यासोबत मी एक एक करून शेअर केलेलीच आहे. तर छान छान असे फोटोज पण काढलो इकडे आणि खूप मस्त वाटलं इथे ताजमहलकडे येऊन. तर
तुम्ही पण एकदा एक्सपिरियन्स घ्या. आणि हे वाला ते रील आहे ज्याला आम्ही 100 रुपये मोजले होते रील आणि फोटोसाठी, आणि 2-3 फोटो त्यांनी काढला होता, तर ते पुढे मी दिली आहे, तर नक्कीच चेक करा. तर एवढे सगळं फिरायला आम्हाला 11 वाजले होते आणि 11 वाजता आम्ही इकडून बाहेर पडलो आणि मग जाता जाता जेवण वगैरे करायला गेलो हॉटेलवर. मस्त जेवण वगैरे केलं. लेकरांसाठी पण काही पार्सल घेऊन गेलो, चपाती वगैरे. मग तिकडे गेल्यावर त्यांना खाऊ घातलं आणि आम्ही पण थोडंसं आराम वगैरे करू ना, मग नंतर 5 वाजता निघालो परत रूमवरून लाल किल्ला फिरण्यासाठी. हाय, तर आता आम्ही आलो आहे लाल किल्ल्याकडे. तर आवरून वगैरे दुपारी थोडंसं रेस्ट केलं आणि आता इकडे आलो आहे. तिकीट काढायचं वाटतं ना अजून. तर लाल किल्ला फिरायचा आहे. दुपारी खूप जास्त ऊन होतो, सो रूमवर आराम करत होतो. तर चला आता मस्तपैकी आम्ही साडी वगैरे घातला आहे. तर आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन पण करायचं आहे. तर चला बघूया. तर तुम्हाला व्ह्यू दाखवते मागचं. तर काल रात्री आलो होतो थोडंसं, तर तुम्हाला थोडंसं इथलं दाखवले होते, पण आता थोडं उजेडला आलो आहे, तर इकडे दिसतंय चांगलंच, बघू शकता. तर आता आतमध्ये वगैरे जायचं आहे. सगळेजण मस्त रेडी वगैरे झालो आहे. तर चला बघूया आता आतमध्ये काय काय होतं. तर इथेही आतमध्ये जाण्यासाठी ना तिकीट वगैरे काढावं लागतं. सो मग मी तिकीट वगैरे काढून घेतलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो आतमध्ये जाण्यासाठी. आणि साडी घालण्याचं हे कारण होतं की ॲनिव्हर्सरी पण आहे आणि थोडं रेट्रो वाईब पण घेऊया म्हणून ना सगळ्यांनी ठरवूनच इकडे सेम साड्या घातल्या होते, फक्त कलर वेगळे वेगळे होते म्हणून इकडे थोडंसं फ्लॉन्ट पण करत होते साडीमध्ये. आणि ह्यांना ना थोडंसं व्हिडिओ वगैरे काढायचं म्हणलं की कंटाळाच येतं आणि ह्यांचं सारखं गडबड चालू असतं की पुढे चला म्हटलं. असो, तर येतो आपण एकदाच, मग मस्त जेवढं आपल्याला करता येईल काढता येईल काढून घेऊया, कारण हे सर्व आठवणी असतात. तर मग त्याच्यानंतर आतमध्ये आलो आणि इथे ना चिनूचं किरकिर चालू होतं की त्याला इकडे नाही जायचं आहे, इकडे जायचं आहे, असं काहीसं चालू होतं. आणि रूममध्ये पण दुपारी इतकं जास्त परेशान केले ना, खूप रडकुंडीला आणला होता, सारखं रडच करत होता. आणि मग नंतर ना थोडा वेळ झोपला, अर्धा-1 तास, मग तेव्हा कुठे बरं वाटलं नाही, तर खूप जास्त परेशान केलं त्यांनी. आणि हे दिवस ना ॲनिव्हर्सरीचं खूप जास्त वैतागवाडीच वाटत होतं. म्हणजे आलो होतं एक्साइटमेंट, म्हणजे मज्जा करायला वगैरे, ते तर झालंच सोडा, पण लेकरांचं थोडंसं किरकिरच होत होतं, कारण ऊन होतं आणि फिरणे हे सर्व ना थोडंसं मॅनेज करणे अवघडच होऊन जातं. पण असो, आता आलोच आहे म्हटलं, एकाच दिवसाचं ट्रिप आहे तर करून घेऊया. आणि इथे पण मस्त आहे फिरण्यासारखं, सगळीकडे गार्डनच गार्डन, जिथे फोटो काढाल तिथे मस्त वाटतं, सगळीकडेच फोटो काढण्यालायक आहे. आणि इकडून ना फिरून ना आम्ही जात होतो रिटर्न, तरी ह्या लेकराला चल रे म्हटलं तरी ऐकत नव्हता. सारखं त्याला म्हणजे नाही का इकडेच थांबायचं होतं, पुढे ये रे म्हणजे येत नव्हता, सारखं पोज देत होता. म्हटलं तुझे फोटो काढले, चल आता जाऊया. पण इकडून ना या साहेबाला मात्र जायचं नव्हतं, म्हणून ना कसं तरी त्याला उचलून घेऊन गेलं. आणि इकडे 2-3 पॉईंट आहेत बघण्यासारखे, म्हणजे शीश महल, अजून आहेत 2-3, मला नाही आठवत आहे आता, पण ते सगळं फिरलो, पण शीश महल एकच राहिलं. आणि इकडे ना काही स्पॉट बंद आहेत, म्हणजे तिथे एंट्री वगैरे देत नाही आपल्याला, कारण त्याचं काम वगैरे सुरू आहे, त्याच्यामुळे तिथे एंट्री नाही आहे. पण हे ना खूपच मोठं आहे लाल किल्ला, जेवढं फिरेल तेवढं कमीच आहे. तर आम्हाला जेवढं जमतं तेवढं फिरलो. आणि हे ना 6-7 वाजेपर्यंत, 6:30पर्यंत वगैरे फिरलो, 7 वाजेपर्यंत, कारण ना एंट्री 6 वाजेपर्यंत असतं, पण आतमध्ये बंद होतं 7 वाजता. आणि त्यामुळे ना लेट होत होतं सूर्यास्त, तर त्याच्यामुळे ना इथे अजून थोडंसं उजेडच वाटतं. मग त्याच्यानंतर ना आलो इकडे ढाब्यामध्ये. तर पहिल्यांदा रूममध्ये गेलो, तिकडे लेकरांचं थोडं खाऊ पिऊ केलं आणि मग त्याच्यानंतर ना आम्ही आलो इकडे ढाब्यामध्ये, म्हणजे जेवण वगैरे करायला. मग इकडे मस्त जेवण केलं. आणि कालचा दिवस
दिवस आणि आजचा दिवस सेम स्पॉटला जेवण केलं होतं, म्हणजे एकच ठरलेलं स्पॉट होतं, तिथेच मस्त जेवण करत होतो आणि इथेच मस्तपैकी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलं. म्हणजे केक वगैरे येईपर्यंत म्हटलं आपण जेवण वगैरे करून घेऊ. जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त केक कटिंग केलं, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. आणि आज ना दोघांचं ॲनिव्हर्सरी होतं, म्हणजे आमच्या दोघांचं पण आणि माझ्या फ्रेंडचं पण, त्यांचं पण ॲनिव्हर्सरी होतं. सो दोघांचं ॲनिव्हर्सरी मस्त असं सेलिब्रेट झालं. आणि हे ना ॲनिव्हर्सरी ताजमहलच्या पुढं केक कट करायचं होतं, पण इकडे आल्यावर ना आमचं पचका झाल्यासारखंच झालं, कारण ना इथे ताजमहलला म्हणजे कुठल्या स्पॉटला असं आतमध्ये काहीच फूड आयटम्स अलाउड नाही आहे, तर त्याच्यामुळे तिकडे आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट वगैरे काही करू शकलं नाही. म्हणून म्हटलं असं आता कुठेतरी, पण इथे आग्रामध्ये तर आलेलोच आहे, म्हणून ना इथेच जेवण वगैरे केलं, तिथेच केक कट वगैरे केलं आणि असं छान असं ॲनिव्हर्सरी डे सेलिब्रेशन केलं. तर तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. जेवण वगैरे झाल्यावर ना ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झाल्यावर रूमवर आलो होतो आणि कपडे वगैरे चेंज केलो आणि रिटर्न येण्यासाठी घराच्या दिशेने निघालो. आणि डायरेक्ट आमचं ट्रेन नव्हतं आग्र्यावरून, त्याच्यामुळे 2 बस चेंज करून ना मधून कुठल्या तरी स्पॉटवरून ट्रेन होतं, मला ते नाही आठवत. मग तिकडून ट्रेन पकडलो आणि मग रात्री 2-3 वाजता ना पोहोचलो होतो आम्ही. घरी यायला वाजले 4-5 असं वाजले, लेटच झालं ट्रेन. असो, तर असं छानपैकी आमचं 1-2 दिवसाचं ट्रिप म्हणजे संपलं. तर आणि लाल किल्ला आणि ताजमहल बघायला तुम्हाला आवडले का नाही तेही मला कॉमेंट करा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, कॉमेंट अँड डू सबस्क्राईब. तर चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.